सुप्रभात सर्वांना. गुड मॉर्निंग. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्व माझ्या महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला स्वतंत्र मतदानाचा अधिकार प्राप्त महामानव विश्वभूषण परमपूज्य भारतरत्न युगपुरुष बॅरिस्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने घटना जी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक झाली आणि आपल्याला स्वतंत्रतेचा अधिकार दिला बहुमूल्य, आणि त्यानुसार आपण मतदानाचा अधिकार बजावतो. स्वतंत्र भारत देशामध्ये सुद्धा हेच संविधान घटना संपूर्ण देशाला प्रेरित आणि मारक आहे, लागू आहे. त्या अनुषंगिक भारतीय घटनेचे शासन अधिकार जे संपूर्ण राज्याला लागू आहेत संविधान आणि घटनेनुसार, आणि महाराष्ट्र शासन कायदे कलम, सेवा शर्ती नियमावली, महाराष्ट्र शासन कायदे कलम, सेवा शर्ती नियमावली, महाराष्ट्र सेवा शर्ती अटी व नियमावली 1949 सुधारित 1979 अन्वये ज्या सेवा शर्ती नियमावली लागू आहेत आणि महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ह्या महिन्यामध्ये जारी केलेले प्रोटोकॉलबाबतचे GR अध्यादेश योग्य मान सन्मान आमदार, खासदार, मंत्री यांना अधिकाऱ्यांनी उठून आदरपूर्वक दिला पाहिजे. आणि शिवाय शासन अध्यादेशानुसार अधिकाऱ्यांनी आपल्या सेवा नियमावलीचा प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, असा सुद्धा GR आहे. तर या GRच्या अनुषंगिक अध्यादेशानुसार ठाणे महानगरपालिकेतील एक माजुर्डे ठाणे महानगरपालिकेतील एक माजुर्डे जनसंपर्क अधिकारी नियमबाह्य पदावर बसून राजकारणी मंत्रीसंत्रांच्या आशीर्वादाने 4 पदे उपभोगतात आणि अधिकृत अशा अनुसूचित जाती जमाती वर्गावरती अन्याय करून रवींद्र चांगो शिंदे यांची 2014 पासून पदोन्नतीमध्ये अन्याय केला आणि मूळ हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवलं. बिंदू नामावलीमध्ये घोटाळा केला. 2014ची पदोन्नती 11/11/2014 जी DPC मीटिंग झाली, त्या DPC मीटिंगमध्ये हे पूर्वग्रह दूषित DPC कमिटी होती. जर 2009चा सेवाज्येष्ठता यादीत मान्यता नव्हती तर DPC कमिटी होऊ शकत नाही. आणि जरी झाली तर या DPC कमिटीवर अधिकृत नगर अभियंत्याच्या सह्या नाहीत, बोकस अधिकाऱ्याच्या सह्या आहेत. तर त्याची चौकशी व्हावी. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या यांनी प्रमोशन दिलं त्यांच्यावर चौकशा होत्या आणि हमीपत्र घेऊन पदोन्नती देण्याचा अधिकारच नव्हता. आणि 10 पदे मंजूर 11 पदांवर दिली. आणि निंबाळकरचं सेवाज्येष्ठता रिपोर्टच DPCमध्ये नाही आहे. जर DPC कमिटीमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये जर DPC कमिटीमध्ये अहवालामध्ये सेवाज्येष्ठता एकही रिपोर्ट नसेल तर पदोन्नती होऊ शकत नाही. आणि हमीपत्र चौकशीदारांची पदोन्नती घेण्याची तरतूदच नाही नियमामध्ये. आणि एक मागासवर्गीय कक्षाचा प्रमुख नगर अभियंत्यामध्ये स्वाक्षी करतो रतन अवसरमोल हे 3दा नाव का घेतलं? हा मागासवर्गीय कक्षाचा प्रमुख होता. त्याने नगरी अभियंत्यामधून कशी स्वाक्षरी केली? जे नगरी अभियंता पदावरच नाही. अधिकृत नगर अभियंता KD लाला, त्यांना माहीत आहे पदोन्नतीमध्ये घोटाळा गडबड आहे, त्यामुळे त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. जर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत तर फसवणूक करून, धोकेधडी करून इतर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन नियमबाह्य पदोन्नत्या देणं हे संदीप माळवीने हा गुन्हा केलेला आहे. हा गुन्हा नाही तर क्रिमिनल फ्रॉड आहे, फौजदारी गुन्हा आहे. जे अधिकृत अधिकारी नसताना बगैर अधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणं, फसवा रिपोर्ट करणं. आणि 2014ला म्हणजे 12/11/2014ला आचारसंहिता सकाळी 11 वाजता लागू झाली. जर सकाळी 11 वाजता लागू झाली तर नवीन आदेश लागू केले जात नाही. हे नवीन आदेश सायंकाळी 4 वाजता लागू केले. आचारसंहिता सकाळी 11 वाजता लागू झाली.
मग मी आयोगाकडे तक्रार केली, निवडणूक आयोगाकडे. तर निवडणूक आयोगाने 3 नोटिसा पाठवल्या, तरी अहवाल दिला नव्हता. मग तात्काळ खोटा अहवाल बनवून आयोगाची दिशाभूल करून संदीप माळवीने खोटा अहवाल करून आयोगाची दिशाभूल केली आणि स्वतःची खुर्ची पद वाचवलं आणि स्वतः मात्र नियमबाह्य पद उपभोगतं आणि आरेरावी माजुरडेपणा करून एका सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रवींद्र चांगो शिंदे यांना आयुक्त दालनामध्ये धक्काबुक्की करणं, ठोकून टाकीन मारून टाकून बोलणं, BCMC शिव्या देणं आणि अंगावर धावून येणं हा ऑफेन्स क्रिमिनल केलेला आहे. त्याचा गुन्हा नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये दर्ज झालेला आहे आणि सेवा शर्ती नियमावली कायदा 1949, 1979, मुंबई प्रांतिक महानगर अधिनियम, सेवा शर्ती नियमावली, महाराष्ट्र शासन सेवा शर्ती नियमावलीचा भंग केलेला आहे. मी आयुक्तांना मागच्या सोमवारी भेटलो, जी 20 तारखेची घटना झाली. आयुक्त बोलले बरोबर आहे. तर त्यांनी तात्काळ संदीप माळवीला बोलवलं, त्यांच्या हातात ती पत्र दिली आणि खुलासा मागितला. जर खुलासा मागून जर निलंबन होणार नसेल तर रवींद्र शिंदेचं निलंबन त्यावेळेस का केलं? कोविड कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, कुठल्याही प्रकारचं वक्तव्य नाही, कुठल्याही प्रकारचं नियमबाह्यता नाही, भ्रष्टाचार नाही. तर रवींद्र शिंदेला जर सेवा शर्ती नियमावलीनुसार निलंबित केलं जातं. एक नाही तर 6 महिन्यात 2दा केलं जातं. जे लोक चुकीचं काम करतात, जे लोक भ्रष्टाचार करतात, 16 कोटीचा भ्रष्टाचार करतात, त्यांच्या फक्त चौकशा होतात, त्यांना निलंबित केलेलं आहे. महेश आयरसारखे असतील, मोहन कलालसारखे असतील, महेश आयरसारखे असतील, मोहन कलालसारखे असतील, असे कित्येक अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, अतिक्रमण अनेक बांधकामामध्ये फसलेले आहेत. अशा कुठल्याही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. पण रवींद्र शिंदे काही न करता राजकीय दबावाखातर तात्काळ 2 वेळा 6 महिन्याच्या अंतराने निलंबित होतो. म्हणजे बाकीच्यांना सेवा शर्ती नियमावली नाही आहे का? फक्त रवींद्र शिंदेला एकट्याला सेवा शर्ती नियमावली. तर हा नियम कुठेतरी घटनाबाह्य आहे. हा घटनाबाह्य नियम जर आयुक्त करत असतील तर आज माझा शेवटचा दिवस आहे. मी महानगरपालिका समोर आज मी नक्कीच कपडे काढून बसणार आहे. जो कलेक्टरसमोर मी आंदोलन केलं यशस्वी झालं, तर आज आयुक्ताच्या दालनासमोर उघड्या कपड्यानिशी अंडरवेअरवर बसणार आहे. हे तुम्हाला सांगतोय. तात्काळ संदीप माळवी निलंबन झालं पाहिजे, निलंबन झालं पाहिजे. नाही तर आयुक्तांना भेटायला मी उघड्या कपड्यानिशी येणार आहे. मी आयुक्तांना भेटायला उघड्या कपड्यानिशी येणार आहे. मी आयुक्तांना भेटायला उघड्या कपड्यानिशी येणार आहे. हे सर्वांनी माहीत व्हावं आणि तात्काळ आज 24 तासात मला संदीप माळवीचं निलंबन हवं आहे. तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.